हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र लॉ सीईटीचे जे फॉर्म आहेत त्याची ऍप्लिकेशन डेट जी आहे ती आता संपलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या ऍप्लिकेशनमध्ये चुका झालेल्या असल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. तर ते फॉर्म रिजेक्ट होऊ नये आणि तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस काही अडचणी येऊ नये, सीईटी सेलने एडिट फॅसिलिटी जी आहे आता उपलब्ध करून दिलेली आहे. या एडिट फॅसिलिटीच्या अंतर्गत आपण आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या आपण आता दुरुस्त करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस मध्ये आम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्ही कोर्सेससाठी क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. या क्रॅश कोर्समध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये जे होणारे लेक्चर्स आहेत ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतील. तुमच्या जर काही अडचणी असतील विषयाशी संदर्भात तर तुम्ही आमच्या एक्सपिरियन्स्ड एज्युकेटरला लगेच तिथे लेक्चर सुरू असताना सुद्धा विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा त्याच्यामधून होऊ शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला इथे दिल्या जातात. तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे प्रोव्हाइड केल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सब्जेक्ट वाईज आहेत. त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इथे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची संपूर्णतः इथे तयारी होते. त्यानंतर जसं की विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे, ही परीक्षा जी आहे ती एमसीक्यू स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे तुमची एमसीक्यूची मॅक्सिमम प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि ही लाईव्ह बॅच जी आहे ती 31 मार्च पासून सुरू झालेली आहे. ही 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. बॅचला तुम्ही जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामधून सुद्धा तुम्ही या बॅचला रजिस्टर करू शकता. कारण तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील, व्हिडिओ लेक्चर्स असतील, नोट्स, एमसीक्यू, मॉक टेस्ट सगळे काही या एकाच ऍपमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटीचे असे 2 कोर्सेस आहेत, ते तिथे सर्च करा आणि तिथेही तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या एक्झामसाठी कुठल्याही प्रकारची तयारी सुरू केली नसेल तरीही तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. कारण याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण तयारी इथे करून घेतली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी संदर्भात थोडंसं पाहूयात. सीईटी मध्ये आपल्याला माहित आहे की आपला इथे लीगल ऍप्टिट्यूड, लीगल रिझनिंग, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि बेसिक मॅथमॅटिक्स इत्यादी सब्जेक्ट असतात. बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट फक्त 5 इयर लॉ सीईटी साठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या या क्रॅश कोर्समध्ये आम्ही हे सर्वचे सर्व सब्जेक्ट इथे शिकवतो आणि पूर्ण सिलेबस इथे कव्हर करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्हीही एक्झाम ऑनलाईन पद्धतीच्या होणार आहेत. कॉम्प्युटर बेस्ड या एक्झाम असणार आहेत. याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स जे आहेत दोन्ही परीक्षेमध्ये 120 मार्काचे विचारले जातात. पूर्वी हे प्रश्न 150 असायचे, म्हणजे 120 मार्काची एक्झाम असेल आणि 120 मार्काची एक्झाम तुम्हाला देण्यासाठी 120 मिनिटाचा इथे कालावधी दिला जातो. म्हणजे प्रत्येक एमसीक्यू ला तुम्हाला इथे 1 मिनिट दिला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मार्किंग स्कीम जर आपण पाहिली तर प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही या परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकता आणि मॅक्सिमम स्कोरिंग सुद्धा या सब्जेक्टमध्ये तुम्ही करू शकता. एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर सोडवण्याची तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला या बॅचमध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या डेट्स विषयी जर पाहिलं तर एडिट फॅसिलिटी जी आहे ती तुम्हाला 1 ते 3 एप्रिल या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. एक्झामच्या डेट जर आपण पाहिल्या तर 3 इयर लॉ सीईटीची डेट आहे ती 3 आणि 4 मे आहे. 5 इयर लॉ सीईटीची डेट 28 एप्रिल आहे. रिझल्ट डिक्लेरेशन जे आहे ते मेच्या दरम्यान तुमचा रिझल्ट इथे येणार आहे आणि ऍडमिशनसाठी असणारे जे कॅप राऊंड्स आहेत ते जून 2025 मध्ये सुरू होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉईन केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पर्यंत सपोर्ट देण्याचं काम आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेस मधून करतो. तुम्हाला कॉलेजेस रिकमेंड करणं आणि ऍडमिशनसाठी तुमच्या रँकिंग नुसार कुठले कॉलेजेस तुमच्यासाठी बेटर असतील याचं सजेशन देण्याचं काम सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, एडिट फॅसिलिटी विषयी जे सीईटी सेलने नोटिफिकेशन दिलेलं आहे 28 तारखेला, त्या नोटिफिकेशन मध्ये ते स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की तुम्ही या एडिट फॅसिलिटीमध्ये तुमचं नाव करेक्शन इथे करू शकता, डेट ऑफ बर्थचं इथे करेक्शन करू शकता, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडरचं करेक्शन तुम्ही इथे करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झामला जाताना आपण जे हॉल तिकीट आपण घेऊन जातो, जर आपल्या हॉल तिकीटमध्ये आणि आपल्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही डिफरन्स असेल, काही फरक येत असेल तर त्यावेळेस आपल्याला अडचणी येऊ शकतात. तर त्यावेळेस त्या अडचणी येऊ नयेत म्हणून तुम्हाला या गोष्टी एडिट करण्याची आत्ताच फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी उपलब्ध असणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून
हे करेक्शन्स करून घ्यायचे असतं. तर इथे तुमच्या डॉक्युमेंट्सनुसार तुम्ही तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटोग्राफ जर तुम्हाला चेंज करायचा असेल, शक्यतो रिसेंट फोटोग्राफ इथे वापरा. सिग्नेचर तुमची जी करेक्ट असेल ती इथे करा. जेंडर जे असेल तुमचं ते व्यवस्थित इथे मेन्शन करा. ह्या गोष्टी तुम्हाला एक्झामच्या ऍडमिट कार्डसाठी करेक्शनसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी ऍडमिट कार्ड आणि त्यांच्या डॉक्युमेंटवरती व्हेरिएशन असल्यामुळे या परीक्षेला बसता आलं नाही. त्यामुळे या एडिट फॅसिलिटीचा फायदा आपण घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं जे संभाव्य नुकसान आहे ते आपण इथे टाळू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक या 3 दिवसामध्ये आपलं जे करेक्शन आहे ते तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला यापुढे कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एडिट फॅसिलिटी विषयी. तर आपला फॉर्म रिजेक्ट होण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला एडिट फॅसिलिटीमध्ये आपले करेक्शन करून घेणं कंपल्सरी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या एडिट फॅसिलिटीमध्ये आपल्या फॉर्मचं करेक्शन कसं करायचं याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमची जी बॅच 31 मार्च पासून सुरू होत आहे, या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप सर्च करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. हा कोर्स तुमचा एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत सपोर्ट करण्याचं काम या कोर्समध्ये केलं जाणार आहे. परीक्षेच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर होईल. तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे. नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर तुम्हाला संपूर्ण सिलेबस वरती इथे मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं जे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.